जी महिला बाजूला डान्स करते ती एक प्रसिद्ध रील स्टार आहे। सुरुवातीला अतिशय साधारण आणि घर सांभाळणारी, पण जेव्हापासून ती सोशल मीडियाच्या संपर्कात आली त्यानंतर तिच्या घरगुतीपणाला वाळवी लागली। सुरुवात तर सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आणि मन जसं जसं या सोशल मीडियात गुंतायला सुरुवात झाली त्यावेळी तिला वेगवेगळ्या ऑफर येऊ लागल्या। शॉर्ट फिल्मसाठी कलाकार म्हणून तिच्याकडे मागणी वाढू लागली। त्यावेळी तिला एवढं घमंड चढायला सुरुवात झाली की तिला वाटलं की आपण एखाद्या हिट चित्रपटामधील कलाकार आहोत। सुरुवातीला रील्स बनवायच्या आणि त्यानंतर इंस्टाग्रामवर टाकायच्या, त्यामधून प्रत्येक दिवस वाढत असलेल्या फॉलोअर्स आणि चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागला होता। तर दुसऱ्या बाजूने शॉर्ट फिल्म करण्यासाठीही तिने सुरुवात केलेली होती। सुरुवातीला ती नवीन असल्यामुळे तिला याविषयी काहीच माहिती नव्हती, त्यामुळे ती प्रसिद्ध रील स्टारच्या संपर्कात आली, त्याच्याकडून मदत घेऊ लागली आणि प्रत्येक दिवस तिचे शॉर्ट फिल्म आणि रील्स एवढ्या प्रचंड व्हायरल झाल्या की तिला आता पतीपेक्षा सोशल मीडियामध्ये जास्त मजा वाटायला सुरुवात झाली। मात्र ही मजा घेत असताना तिच्या आयुष्याला एक अशी कलाटणी भेटली की तिने पतीबरोबर असं काही कांड केलं की ते पतीचा मृत्यू झाल्यानंतरही तिने 2-3 दिवस पतीविषयी कोणालाच काही सांगितलं नाही। पण जेव्हा सासऱ्यांना मुलाची चिंता वाटू लागली तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। त्यावेळी सून देखील तक्रार दाखल करण्यासाठी तेथे होती। पतीचा शोध लागत नाही म्हणून 2 दिवसांनी पुन्हा ती पोलीस ठाण्यात आली, पोलिसांशी भांडली आणि एक दिवस असा आला की जी पत्नी पतीसाठी पोलिसांशी भांडत होती तीच पतीचा खून करण्यात मास्टरमाइंड असल्याचं जेव्हा समोर आलं तेव्हा पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली। नेमकं प्रकरण कशा पद्धतीने घडलं होतं आणि सर्वसाधारण असलेली महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा प्रकारे वाईट मार्गाला गेली तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज। मित्रांनो, या कहाणीची सुरुवात होते उत्तर प्रदेश राज्यातील भिवानी जिल्ह्यातून। 35 वर्षाचा प्रवीण यादव आणि त्याची 32 वर्षाची पत्नी रवीना ही 6 वर्षाच्या मुलाबरोबर राहत होते। परिवार सर्वसामान्य दिसत होता, मात्र याच घरात गेल्या काही दिवसापासून अतिशय तणाव निर्माण होऊ लागला होता। 2015 मध्ये प्रवीण यादव आणि रवीना यांची ओळख झाली। दोघांची ओळख झाल्यानंतर दोघांतील संपर्काने प्रेमसंबंध निर्माण झाले। प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर दोघांनी लग्न करायचं ठरवलं। मात्र अडचण अशी झाली की रवीना ही वेगळ्या जातीची आणि प्रवीण हा वेगळ्या जातीचा होता, त्यामुळे या लग्नाला प्रवीणच्या घरच्या लोकांनी परवानगी देणार नाही असं माहिती होतं। तरी देखील प्रवीण याने त्याच्या वडिलांना सांगितलं की मी लग्न करेल तर रवीनाबरोबर लग्न करेल। घरातील लोकांना रवीनाचा फोटो दाखवला, पण वडिलांनी या लग्नाला नकार दिला। जेव्हा वडिलांनी नकार दिला तेव्हापासून प्रवीण याच्या घरात मन लागत नव्हतं, त्यामुळे वडिलांनी त्याची अवस्था पाहून लग्नाला होकार दिला आणि 2017 मध्ये हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे रवीना आणि प्रवीण यांचं लग्न देखील पार पडलं। लग्न झाल्यानंतर रवीना ही परत अतिशय आनंदी राहू लागली होती। तर प्रवीण हा ट्रान्सपोर्टचे काम करत होता, त्यामुळे त्याला घरातून 2-3 दिवस अथवा आठवडाभर कधी बाहेर गावी राहावं लागायचं। तरी देखील रवीना ही घरात राहून घर संसार सांभाळण्याचं काम करत होती। 2 वर्षांचा कालावधी झाल्यानंतर प्रवीण आणि रवीनाच्या घरात मुलाने जन्म घेतला। मुलाने जन्म घेतल्यानंतर घरातील वातावरण आनंदी झाले। मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला होता। त्याचा सांभाळ करत असताना रवीनाच्या हातात मोबाईल आला होता, त्यामुळं पती बाहेरगावी गेला की रवीना ही मोबाईल रील्स बघायची। फेसबुक, इंस्टाग्रामवर महिला ज्या पद्धतीने राहतात, ज्या पद्धतीने वागतात तेच आता रवीनानं करायचं ठरवलं होतं। घरातील कामे झाल्यानंतर पुन्हा काहीच काम नसते म्हणून तिने इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर एक अकाउंट उघडलं आणि जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं तिनं व्हिडिओ टाकायला, रील्स टाकायला सुरुवात केली। घरातच राहून रवीना ही सुरुवातीला व्हिडिओ रील्स बनवत होती। सुरुवातीला प्रवीण याला या व्हिडिओ आणि रील्सबद्दल काहीच वाटलं नाही आणि इथूनच रवीनाच्या आयुष्याला कलाटणी मिळायला सुरुवात झाली। पती आपल्याला काहीच म्हणत नाही म्हणून प्रत्येक दिवस रवीना रील्स आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बनवू लागली। तिच्या व्हिडिओला, रील्सला वेगवेगळ्या कमेंट येऊ लागल्या, तिचे फॉलोअर्स वाढू लागले, त्यामुळे रवीनाला प्रत्येक दिवस उत्साह वाटू लागला। मात्र एक दिवस रवीनाने एक बोल्ड व्हिडिओ स्वरूपाचा व्हिडिओ केला आणि तो सोशल मीडियावर टाकला आणि तोच व्हिडिओ पती प्रवीण यांनी पाहिला। त्याच्याखाली ज्या पद्धतीने प्रतिक्रिया होत्या त्या वाचून प्रवीण याला धक्का बसला, कारण रवीनाच्या बाबतीत अतिशय घाणेरड्या स्वरूपाच्या त्या प्रतिक्रिया होत्या। प्रवीण हा कामावरून घरी आल्यानंतर त्याने रवीनाला रील्स आणि व्हिडिओ बनवू नको असं सांगितलं। मात्र रवीना आता कुठे जोशमध्ये आली होती, कारण प्रत्येक दिवस तिच्या व्हिडिओ रील्सचा मागणी वाढायला सुरुवात झाली होती। त्यामुळे प्रवीण जे काही सांगत होता त्याकडे रवीनानं दुर्लक्ष केलं आणि तिचे काम ते चालूच ठेवले। प्रवीणचे मित्र, नातेवाईक त्याला नावे ठेवू लागले। रवीनाचा प्रत्येक दिवस बदलत असलेला अंदाजामुळे प्रवीणच्या डोक्याला त्रास होऊ लागला होता।
त्यामुळं प्रवीण हा घरी आला की रवीनाबरोबर भांडण करू लागला. सोशल मीडियाचा नाद सोडून दे असं तो सांगू लागला. मात्र रवीनाने काही ऐकलं नाही आणि याच काळामध्ये रवीनाचा व्हिडिओ आणि रील्सची मागणी वाढत असल्याने ती शांत बसायला तयार नव्हती. सोशल मीडियाच्या माध्यमातून रवीनाकडे पैसा येण्यास सुरुवात झाली होती. तिला आयुष्यात लक्झरी जीवन जगण्याची हौस मनात निर्माण झाली होती. गाडी असेल, बंगला असेल, सोने, बँक बॅलन्स आदीच्या मोहात रवीना आता पडू लागली होती. रवीनाचे व्हिडिओ पाहून सुरेश नावाचा प्रसिद्ध यूट्यूबर रवीनाला त्यांनी ऑफर केली की तू माझ्यासाठी व्हिडिओ बनव, त्याचे तुला मोठ्या प्रमाणात पैसे देतो. ज्या पद्धतीनं सुरेश याचे यूट्यूबर लाखो फॉलोअर्स होते, त्यामुळे एवढ्या मोठ्या यूट्यूबरने आपल्याला ऑफर दिली, त्यामुळे रवीना त्याच्या संपर्कात आली. सुरेश आणि रवीना यांचा संपर्क झाल्यानंतर रवीनाने त्याच्याकडून भरपूर माहिती घेतली. कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचे, कसे अपलोड करायचे, ही सर्व माहिती घेत असताना सुरेश आणि रवीनाला सोबत व्हिडिओ बनवण्यासाठी आग्रह केला आणि त्यानंतर सुरेश आणि रवीना हे दोघे शॉर्ट व्हिडिओ बनवू लागले. त्यामधून त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा येऊ लागला आणि इथूनच रवीना आणि प्रवीणच्या संसारात मिठाचा खडा पडायला सुरुवात झाली. कारण रवीना ही दिसायला सुंदर होती. सुरेशबरोबर काम करत असताना त्याच्या वाढलेला सहवास रवीनाला आवडायला लागला होता. रील्स, यूट्यूबच्या माध्यमातून ती सर्वांपर्यंत पोहोचली होती आणि याच काळात सुरेश आणि रवीना यांच्यात जवळीकता आली. दोघांमध्ये प्रेम तर झालं होतंच, पण आता प्रेमाचे पुढे जाऊन दोघांनी मिळालेल्या वेळात संबंध प्रस्थापित करायला देखील सुरुवात केली होती. रवीनाच्या मनात सुरेश बसलेला होता. पतीपेक्षा सुरेशच आपल्याला समाजामध्ये ओळख निर्माण करून देऊ शकतो असं रवीनाला वाटत होतं. त्यामुळे सुरेशबरोबर दिवस असो रात्र असो शॉर्ट फिल्मच्या नावाखाली ती संबंध प्रस्थापित करू लागली होती. पण इकडे पती प्रवीण हा व्हिडिओ पाहून दारूच्या आहारी जाऊ लागला होता. कामावर वेगळा तणाव आणि घरी आले तर पत्नीचे तसले व्हिडिओ डोळ्यासमोर दिसायचे. त्यामुळे प्रवीण याला झोप येईना. त्यामुळे त्याने सिगारेट ओढायला देखील सुरुवात केली. दारू आणि सिगारेटच्या नावात प्रवीण खूप आहारी गेला होता. त्याच्या आयुष्यात आता पत्नीपेक्षा दारू आणि सिगारेट जवळची वाटू लागली होती. ज्या प्रकारे रवीनाची साथ प्रवीण याला मिळायला पाहिजे होती, ती साथ त्याला मिळत नव्हती. 26 मार्च रोजीचा तो दिवस होता. प्रवीण हा घरातून अचानक गायब झाला होता. सकाळी प्रवीण याचे वडील उठल्यानंतर त्यांना प्रवीण घरात दिसला नाही. त्यावेळी त्यांनी सून रवीनाला प्रवीणविषयी विचारलं. तेव्हा तिनं सांगितलं की रात्री 2-2:30 वाजता प्रवीण हा घराच्या टेरेसवर सिगारेट ओढत होता. त्याला झोपायला चल म्हणाले. त्यानंतर तो झोपायला आला आणि मीही झोपी गेले. पुढे काय झालं मला माहीत नाही असं सांगून रवीना मोकळी झाली. प्रवीणचे वडील सुभाष यादव यांना मुलाची चिंता वाटू लागली. प्रवीण याला सुभाष यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईल बंद आढळून आला. त्यामुळे प्रवीण सकाळीच कामानिमित्त बाहेरगावी गेला असेल असं म्हणून सुभाष यादव यांनी थोडं दुर्लक्ष केलं. मात्र 3-4 दिवस झाले तरी प्रवीणचा काहीच संपर्क झाला नाही. त्याच्या मित्रांना फोन केला तरी संपर्क झाला नाही. त्यावेळी सुभाष यादव हे सून रवीनाला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. तिथे गेल्यानंतर प्रवीण बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. 2 दिवसांचा कालावधी झालेला होता तरी प्रवीणचा शोध लागलेला नव्हता. तेव्हा रवीना ही पोलीस ठाण्यात येऊन पोलिसाशी वाद घालू लागली आणि त्या ठिकाणी माझ्या पतीला लवकरात लवकर शोधा अशी विनवणी देखील करू लागली. 28 मार्च रोजी पोलिसांना एक फोन आला. भिवानी शहरापासून काही अंतरावर एक मोठा नाला आहे. त्या नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत आहे असं त्यांना माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक, फॉरेन्सिक टीम त्या परिसरात पोहोचली. तेथे गेल्यानंतर त्यांनी नाल्यातील मृतदेह बाहेर काढला, पण त्याची ओळख पटविणं मुश्किल झालं होतं. फॉरेन्सिक टीमने त्या मृतदेहाची पाहणी केली तेव्हा तो 35 वर्षाचा असल्याचं समजलं. ओळख तर पटत नव्हती, मात्र त्याच्या एका हातावर टॅटू काढलेला होता. त्यानुसार पोलिसांनी सर्व न्यूजपेपर असेल, सोशल मीडिया आदी ठिकाणी याविषयी माहिती प्रसारित केली. त्यानंतर 29 मार्च रोजी जेव्हा सुभाष यादव यांच्या कानावर या मृतदेहाविषयी माहिती पोहोचली त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. मृतदेहाची पाहणी केली तेव्हा तो प्रवीण यादव असल्याचं समोर आलं. सर्व मित्र पाहुण्यामध्ये प्रवीणच्या मृत्यूची माहिती पोहोचली होती. PM रिपोर्टही आला होता, पण त्यामध्ये ठोस कारण काही पुढे आलेलं नव्हतं. रवीना तर पती गेला म्हणून मोठमोठ्याने रडत होती. घरात सर्वत्र दुःखाचं सावट होतं. प्रवीण दारू पित असल्यामुळे त्यानेच काहीतरी केलं असावं असा अंदाज प्राथमिक स्वरूपात काढला जात होता. रवीनाचा आधार गेलेला होता, त्यामुळे तिच्या आयुष्यात अंधार झाला होता. परंतु ज्या पद्धतीनं प्रवीण याचा मृत्यू झाला होता तो केवळ दारू पिण्यामुळे झालेला नाही हे प्रवीणच्या चुलत भावांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी प्रवीणच्या सर्व विधी पूर्ण केल्या आणि 25 मार्च ते 28 मार्च या दरम्यान कोणालाच काही न सांगता परिसरातील CCTV फुटेज चेक केले. त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर चुलत भावाने रवीनाकडे विचारणा केली तेव्हा तिने प्रवीण घरी 26 तारखेला 8 वाजता आल्याचं सांगितलं. रात्री 3 वाजता तो टेरेसवर असल्याचंही सांगितलं. मात्र बाहेर पडलेला वेळ तिला माहिती नव्हता.
तेव्हा चुलत भावाच्या लक्षात आलं की रवीना ही खोटं बोलत आहे, ती काहीतरी लपवत आहे. कारण CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती गाडीवर 25 मार्च रोजी घराच्या बाहेर गिरट्या मारत असल्याचं त्यांना दिसलं होतं आणि तीच गाडी 26 मार्च रात्री पुन्हा त्याच परिसरात जाताना दिसली. त्यावेळी त्या गाडीवर तिघेजण होते. पुढे एक व्यक्ती होता, मध्ये एक व्यक्ती होता आणि पाठीमागे एक महिला तोंड झाकलेली दिसत होती. हे सर्व प्रवीणच्या चुलत भावाने पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी सर्व CCTV फुटेज तपासले तेव्हा मृत्यू हा साधासुद्धा नसून हा ठरवलेला खून असल्याचं त्यांच्याही लक्षात आलं. पोलिसांनी सुरुवातीला प्रवीणची पत्नी रवीनाला ताब्यात घेतलं, त्याचा मोबाईल ताब्यात घेतला आणि त्या मोबाईलचा CDR काढला. तेव्हा रवीना ही रात्र सुरेश नावाच्या तरुणाशी बोलत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी रवीनाला खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याचं कबूल केलं. प्रवीणच्या गावापासून काही अंतरावर सुरेश नावाचा एक प्रसिद्ध यूट्यूबर बरोबर रवीनाची ओळख झालेली होती. तोच तिला पुढे घेऊन जाऊ शकतो असे तिला वाटत होतं. त्यामुळे तिने सुरेशवर सर्वस्व अर्पण केलं होतं आणि यातूनच प्रेम संबंध निर्माण झाले. प्रवीण बाहेरगावी गेला की रवीना स्वतःला सुरेशच्या हवाली करत होती. त्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने सुरेश तिचा वापर करत होता. 24 मार्चला प्रवीण हा कामावर गेला होता. तो 3 दिवसांनी येणार होता. त्यावेळी 25 मार्चला रवीनाने सुरेशला घरी बोलावलं होतं. मात्र प्रवीण अचानक आल्यामुळं 25 मार्चला सुरेश हा घराला घिरट्या मारून गेला. त्यानंतर 26 मार्चला प्रवीण कामानिमित्त जात असल्याचं सांगून तो घरातून बाहेर पडला. 3 दिवस येणार नाही असं त्यानं सांगितलं होतं. मात्र 26 मार्चला तो परत रात्री 8 वाजता घरी आला. तेव्हा सुरेश आणि रवीना हे घरात संबंध प्रस्थापित करत असताना त्याला दिसले. पती प्रवीण आल्याचं लक्षात येताच रवीना आणि सुरेश यांनी प्लॅन आखला. प्रवीण हा दारू पिऊन आलेला होता. घरात प्रवेश करता दिसला. त्यावेळी प्रवीण हा सुरेशवर धावून गेला. आपलं सर्वच भांड आता या ठिकाणी फुटणार आहे असं लक्षात येताच रवीनाने बाजूलाच एक दुपट्टा पडलेला होता, तो दुपट्टा घेतला आणि प्रवीण याचा गळा आवळला. या झटापटीमध्ये प्रवीणचा श्वास थांबला गेला आणि तो बेडवर तसाच पडला. यावेळी रवीना आणि सुरेश यांनी प्रवीण याला उचललं आणि मोटरसायकलवर बसवून शहराच्या बाहेर असलेल्या नाल्यात कमरेला दगड बांधून फेकून दिलं. दोघांनाही वाटलं होतं की प्रवीणचा मृतदेह दगड बांधल्यामुळे वरती येणार नाही, पण मृतदेह वरती आला आणि प्रसिद्ध रील स्टार रवीना आणि प्रसिद्ध यूट्यूबर सुरेश यांच्या अनैतिक संबंधाचा भांडाफोड झाला. मित्रांनो, किती हा निर्दयपणा आहे पहा. रवीनाला सर्व माहिती असताना देखील तिने सासऱ्यांना काहीच सांगितलं नाही. ती रील्स बनवत होती, पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पतीला शोधण्याचा दावा टाकत होती. मात्र केवळ प्रवीणच्या चुलत भावाने CCTV फुटेज चेक केले म्हणून या प्रकरणाचा उलगडा झाला. जर CCTV फुटेज नसते तर कदाचित प्रवीणच्या या मृत्यूचं गूढ उकललं नसतं. मित्रांनो, तुम्हाला याविषयी काय वाटतं? यामध्ये आपल्याला कोणालाही परेशान करायचं नाही अथवा बदनामही करायचं नाही, पण सोशल मीडियाच्या आपण किती आहारी जावं याला देखील मर्यादा असायला हव्यात. तुम्हाला याविषयी काय वाटतं? प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.